आणखी एक महत्त्वाची बातमी, नितीश कुमार तेजस्वी यादव दिल्लीला जाणार आहेत। आताची महत्त्वाची बातमी, सकाळी 10:30च्या विमानानं ते एकत्र जाणार आहेत अशी माहिती मिळते। नितीश कुमार आणि तेजस्वी यादव दिल्लीला जाणार आहेत। सकाळी 10:30 वाजता एकाच विमानानं ते दिल्लीला जाणार आहेत। आताची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय, कालच लोकसभेचे निकाल लागलेले आहेत आणि त्या पार्श्वभूमीवर आता बैठकांचं सत्र सुरू झालेलं आहे। सकाळी 10:30च्या सुमारास एकाच विमानानं नितीश कुमार आणि तेजस्वी यादव दिल्लीला जाणार आहेत। आणि या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी प्रमोद जगताप यांच्याकडून। प्रमोद, सकाळी आता 10:30च्या सुमारास विमानानं तेजस्वी यादव आणि नितीश कुमार दिल्लीला जाणार आहेत। शरद पवार सुद्धा दिल्लीसाठी रवाना झालेले आहेत, बैठका होत आहेत, काय अधिकचे अपडेट्स मिळत आहेत? श्वेता, आज राजधानी नवी दिल्लीमध्ये बैठकांचं सत्र जे आहे ते सुरू असण्याचं आपल्याला बघायला मिळणार आहे। कारण 4:30 वाजता एनडीएची बैठक आणि संध्याकाळी 6 वाजता इंडिया आघाडीची बैठक होणार आहे। नितीश कुमार यांच्या पक्षाचे 13 खासदार निवडून आलेले आहेत, त्यामुळे नितीश कुमार यांच्या पक्षाला खूप मागणी जी आहे ती सध्याच्या निकालामध्ये आल्याचं चित्र आपल्याला बघायला मिळत आहे। एनडीएची आगामी रणनीती काय असेल आणि इंडियाची आगामी रणनीती काय असेल या दोघांचे ठरवण्यासाठी ह्या प्रामुख्याने बैठकांचं आयोजन करण्यात आले आहे। सध्या जरी एनडीएला पूर्ण बहुमत मिळालेलं आहे असं दिसत असलं तरी इंडियाची देखील रणनीती सुरू असल्याचं आपल्याला बघायला मिळते। काही एनडीए सोबतचे पक्ष आहेत त्यांना पुन्हा माघारी घेण्यासंदर्भात देखील चर्चा सुरू आहेत आणि त्यात प्रमुख नाव जे आहे ते नितीश कुमार यांच्या पक्षाचं असल्याचं आपल्याला बघायला मिळते। सोबतच चंद्राबाबू नायडू यांच्या देखील पक्षाचं नाव असल्याचं बघायला मिळते। खरं तर भाजपच्या नेत्यांनी या दोन्ही शक्यता फेटाळून लावलेल्या आहेत। शरद पवार यांनी देखील तसं सांगितलेलं आहे। मात्र बैठकांचं सत्र सुरू असणार आहे, त्यामुळे या बैठकांमध्ये नेमकं काय होतं हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। नितीश कुमार असतील, तेजस्वी यादव असतील, या बैठकांकडे आता सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। धन्यवाद आपण दिलेल्या माहितीसाठी। एक